आदित्य ठाकरे यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा आहे आणि यावेळेस भाजपनं जे आहे ते आंदोलन करायला सुरुवात केली। ठाकरेंच्या पक्षाकडून त्याचबरोबर भाजपचे कार्यकर्ते देखील आमने सामने आले। आपण ही दृश्य पाहतोय। पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये धरपकड सुद्धा काहीशी झाली। घोषणाबाजी एकमेकांविरोधात दिली जाते। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी देताना दिसत आहेत। त्याचबरोबर पोलिसांनी जेव्हा धरपकड केली तेव्हाची आपण ही दृश्य पाहतोय। मोठ्या प्रमाणात आक्रमक पवित्रा जो आहे तो कार्यकर्त्यांकडून घेण्यात आलेला आहे। दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये घोषणाबाजीचं जे काही वॉर आहे ते आपण पाहतोय। त्याचबरोबर आक्रमक पवित्रा या दोन्ही कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून। सिद्धार्थ, छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले आहेत, काहीसं संघर्षमय वातावरण पाहायला मिळतंय, काय सांगाल? कार्यकर्ते भिडले, बराच राडा झाला। पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज सुद्धा या ठिकाणी केलेला आहे। आदित्य ठाकरे हे आज दिवसभर संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। मात्र त्यांचा दौरा सुरू होण्याआधी त्यांना भाजपच्या रोषाला सामोरं जावं लागलं। मात्र या ठिकाणी उभाटा आणि भाजप एकमेकांच्या विरोधात काउंटर आंदोलन या ठिकाणी असल्यामुळे आदित्य ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलच्या गेटवरच दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि एकमेकांच्या अंगावर धावून गेले। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांवर धावून गेले आणि त्या ठिकाणी परिस्थिती गंभीर निर्माण झाली असती। मात्र पोलिसांनी दोघांच्या मध्ये मोठा फोर्स ठेवल्यामुळे दोन्ही कार्यकर्त्यांना जवळ जाऊन एकमेकांना भिडताना आलेलं। मात्र दोघा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आगपाखड या ठिकाणी केलेली आहे। एकंदरीतच जे आहे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अंबादास दानवे यांनी काळे कपडे घालून आंदोलन केलं होतं, निषेध केला होता। त्याचा वचपा करण्यासाठी कुठेतरी भाजपने सुद्धा आज आदित्य ठाकरे या ठिकाणी आले आणि दिशा सालियन प्रकरणी जवाब दो अशा पद्धतीची घोषणा करत आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला निषेध करण्यासाठी, अटकाव करण्यासाठी या ठिकाणी ते आले। दोन्ही बाजूचे कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते आले आणि एक वेळ अशी आली की दोन्ही कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले। मात्र पोलिसांना आधीच कल्पना असावी की त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तरीही कार्यकर्ते अगदी जवळ एकमेकांच्या गेले, एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी दिली केलेली आहे। कार्यकर्ते सोडले तरी महिला कार्यकर्त्या सुद्धा दोन्हीकडच्या अत्यंत आक्रमक झाल्या होत्या, एकमेकांच्यावर धावून जात होते। मात्र पोलिसांना ज्यावेळेस वाटलं की परिस्थिती बिघडू शकते, पोलिसांनी गेट समोरच सौम्य लाठीचार्ज या ठिकाणी करून दोन्ही कार्यकर्त्यांना या ठिकाणाहून जे आहे पिटाळून लावण्यात आलेले। मात्र अंबादास दानवे यांनी काही काळ गेट समोर बसून धरणे आंदोलन सुद्धा केलं आणि त्यांचं म्हणणं होतं की भाजप कार्यकर्त्यांना लवकर अटक करा, नाहीतर आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही। मात्र पोलिसांनी सर्व भाजप कार्यकर्त्यांना गाडीत घालून या ठिकाणाहून मोब केलेलं आहे। त्यामुळे मग अंबादास दानवे उठलेले आहेत आणि ते आता हॉटेलच्या आत गेलेले आहेत आणि थोड्या वेळातच आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला या ठिकाणी सुरुवात होईल। निश्चितपणे सुरुवातच या ठिकाणी भाजपच्या रोषाला सामोरं जावं लागलं। उभाटा गटाचे नेते असतील किंवा आदित्य ठाकरे आता ते पैठणला जाणार आहेत। पैठणमध्ये सुद्धा अशा पद्धतीची परिस्थिती होऊ शकते, कारण जिल्हाभर त्यांना विरोध होऊ शकतो अशी सुद्धा माहिती या ठिकाणी आहे। त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा दौरा कधी सुरू होतो आणि कशा पद्धतीने पार पडतो हे पाहणं गरजेचं आहे। मात्र जी काय तणावाची परिस्थिती, गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती ती आता पोलिसांच्या सतर्कतेमुळे किंवा पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तामुळे ती निवळलेली आहे। जी सिद्धार्थ, जसं तुम्ही म्हणालात की सुरुवातच वादंगानी झालेली आहे, त्यामुळे आदित्य ठाकरेंचा हा जो दौरा आहे तो नेमका पुढची त्याची रूपरेषा कशी असेल, कसा त्यांचा एकंदरीत दौरा असणार आहे आणि कशा प्रकारे खबरदारी घेतली गेली आहे? बघा, आता आदित्य ठाकरे हे आता हॉटेलमधून बाहेर पडतील तसं पाहायला गेलं तर 10ची वेळ 10ची झालेली आहे, ते लगेच काय बाहेर येतील असं वाटत नाही। मात्र इथून निघाल्यानंतर पाचोड असेल, पाचोडच्या नंतर पैठण, पैठणच्या नंतर वैजापूर आणि या तिन्ही चारही ठिकाणी रस्त्यावर शेतकऱ्यांशी संवाद मेळावा होता किंवा ज्या पद्धतीने सरकारचा जो काही कारभार आहे त्याच्याबद्दल सजग भाषणं त्यांना देण्यासाठीचा जे आहे हा प्लॅन होता। मात्र आता नेमका तरुणांशी संवाद, शेतकऱ्यांशी संवाद होतो का ज्या पद्धतीने भाजपने सुरुवातीलाच हे आंदोलनाला
या ठिकाणी विरोध केलेला. तसाच विरोध आता जिल्हाभर आंदोलन त्यांच्या दौऱ्यात होतो की काय अशा पद्धतीची परिस्थिती. कारण भाजपच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं महिलांच्या बद्दल विरोधी पक्षनेत्यांनी आवाज उठवला होता त्याच पद्धतीनं आता दिशा सालियन प्रकरणी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी जबाब द्यावा, हे प्रकरण का गुंडाळा गेलं याचा जाब विचारण्यासाठी जो आहे कार्यकर्ते दिवसभर त्यांना विरोध करतील अशी शक्यता. मात्र आता या सकाळच्या सगळ्या राड्यामुळं कदाचित त्यांना मोठा बंदोबस्त देण्यात येईल आणि ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम आहेत त्या ठिकाणी सुद्धा मोठा बंदोबस्त देण्यात येऊ शकतो. मात्र इथं सुद्धा मोठा बंदोबस्त असताना सुद्धा भाजपचे कार्यकर्ते घुसले, त्यांनी आपली घोषणाबाजी केली, आपली भावना या ठिकाणी व्यक्त केली. त्यामुळे आता पुढचा दौरा नेमका कसा होतो हे पाहणं गरजेचं आहे. जी, आणि या संपूर्ण प्रकरणावरती राजकीय वर्तुळातून काही प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे का सिद्धार्थ? निश्चितपणे आता या ठिकाणी जे आहे हे मुळात उभाटा आणि भाजपचं हे राजकीय काउंटर आंदोलन होतं एकमेकांच्या विरोधात. कारण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आले होते, इथून जळगावला ते जाणार होते. मात्र विमानतळाच्या परिसरातच अंबादास दानवे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी 100-200 मीटरवर मोठं आंदोलन केलं. काळे कपडे घालून नरेंद्र मोदी असतील भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली. इथूनच खऱ्या अर्थानं राजकीय आंदोलनाला सुरुवात झाली आणि दुसऱ्या दिवशी भाजपने सुद्धा आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये अडथळा आणण्यासाठी किंवा त्यांना जाब विचारण्यासाठी दिशा सालियन प्रकरण उकरून काढलं आणि त्या प्रकरणावरून जे आता या ठिकाणी आंदोलन केलं. निश्चितपणे याच्या राजकीय प्रतिक्रिया येणं सहज आहे, कारण हे आंदोलन आणि आरोप सगळे राजकीय आहेत. त्यामुळं दिवसभर आता या आंदोलनाची, या निदर्शनाची, भाजपच्या भूमिकेची, उभाटाच्या भूमिकेची चर्चा होत राहील आणि निश्चितपणे आदित्य ठाकरे यांच्या दौरा जो आधी शांतपणे होऊ शकला असता तो आता शांतपणे होईल की नाही हा महत्वाचा विषय आहे. कारण आपण बघतोय की ज्या पैठणमध्ये जाणार आहेत, पैठणमध्ये संदीपान भुमरे हे उभाटा गटाला, शिवसेनेला सोडून आता शिंदे गटामध्ये आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या विरोधात कार्यकर्ते जमू शकतात, घोषणाबाजी होऊ शकते. त्यामुळे हा राजकीय राडा आता इथून सुरुवात झालं म्हणायला हरकत नाही. दिवसभर काय होतं ते बघावं लागेल. याच्या प्रतिक्रिया मुंबईत सुद्धा उमटू शकतात, कारण आदित्य ठाकरे हे उभाटा गटाचे महत्वाचे नेते आहेत. त्यामुळे आता इतर राजकीय प्रतिक्रिया सुद्धा साहजिक आहेत. जी, आणि सिद्धार्थ, बऱ्याच कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये धरपकड झाली होती. अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं सुद्धा दृश्यातून दिसत होतं. तर त्याबाबत पुढील कारवाईची काही अपडेट येते का? हे बघा, निश्चितपणे पोलिसांनी आपली जबाबदारी पार या ठिकाणी पाडलेली आहे. दोन्ही कार्यकर्त्यांना या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र दोन्ही गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी आले. निश्चित पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांना या ठिकाणाहून उचललेले, गाड्यांमध्ये टाकून त्यांना विविध पोलीस स्टेशनमध्ये नेलेले. एका गटाला सिडको पोलीस स्टेशनला नेलेलं, तर एक गटाला क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलेलं आणि निश्चितपणे जे काही कायदेशीर कारवाई होते ती पोलिसांना करणं बंधनकारक आहे. मात्र पोलीस भाजपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करत नाही असा आरोप सुद्धा अंबादास दानवे यांनी या ठिकाणी केलेला आहे. पोलीस काही करत नाही म्हणून अशा पद्धतीचा राडा होतो. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांची प्रतिक्रिया त्याबद्दल त्यांनी दिलेली आहे. जी, सिद्धार्थ, अपडेट घेत राहणार आहोत. तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकांना भिडल्याचं दिसून आलं. काहीशी धरपकड पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये दिसून आली. संघर्षमय वातावरण होतं. अंबादास दानवे सुद्धा आक्रमक झाल्याचं दिसून आलं. तर या संपूर्ण पार्श्वभूमीवरती आता नेमका आदित्य ठाकरेंचा दौरा पुढे कसा होणार आहे, पुढे कशा प्रकारे या संपूर्ण दौऱ्याला वळण मिळतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.